आमचे सन्माननीय जितेंद्र नावडेकर यांचे परम मित्र अनिकेत खाडीगावकर यांच्याकडून स्पोर्ट्स गॉगल देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल। या अजून बक्षिसांमध्ये वाढ आपण बघतो। अजून एक स्पेशल बक्षीस आपण बघतो, जो खेळाडू स्पर्धेमध्ये खरं तर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरेल त्याच्यासाठी स्पोर्ट्स शूज तुम्ही इथे बघताय। ही या स्पर्धेचे वैशिष्ट्य भरपूर पारितोषिक खरं तर, आणि हे स्पोर्ट्स शूज आम्हाला विहांश शूज अँड मेन्स वेअर गणेश मार्केट मध्ये त्यांचा शॉप बघायला मिळतं। प्रोप्रायटर हेमंत पडवल आणि सचिन शेळके याचकडून ते आम्हाला देण्यात आले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। सगळ्याधिक जास्त आम्ही जरूर आभार व्यक्त करू ज्याने आम्हाला हे मैदान दिलं, आमचं संपूर्ण वाकडीचा म्हस्कर परिवार, ज्यांची जागा मालक संपूर्ण म्हस्कर परिवाराचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू। जितेशजी नावडेकर यांचे परम मित्र नितेश भगत यांना आपण बघतो, समर्थ वॉटर सप्लायर्स, ज्यांनी प्रत्येक सामन्यामध्ये आज जे खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतील त्यांच्यासाठी एनर्जी ड्रिंक ब्रँडेड कंपनीचे त्यांनी आज उपलब्ध करून दिले, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। सर्व दानशूर दात्यांचं दातृत्वाचं आम्ही मान राखतो, तुमचा आभार व्यक्त करतो। सर्व इंटरनॅशनल नियम आजही फॉलो केले जातील, कारण तुम्हाला देखील या मालिकावीराच्या रेसिंग मध्ये जेवढी पारितोषिक आहेत त्यांच्या रेसिंग मध्ये पकडलं जाईल। लक्षात घ्या, मालिकावीरासाठी जी आपण बाईक बघतो त्या बाईकचे पुरस्कर्ते आमचे सन्माननीय श्री निवृत्ती शेठ नावडेकर, त्यांचं देखील मनपूर्वक आभार। परंतु सुपर 3 मध्ये एकदा तुम्ही टॉप 3 मध्ये गेलात का तुमच्या रन तिथे स्टॉप होणार आहेत, विकेट तुमच्या तिथे स्टॉप होणार आहे, म्हणजे सुपर 6 ची लढाई ही तुमच्यासाठी अंतिम लढाई मानली जाईल। शेवटच्या 2 मॅचच्या रन्स आणि विकेट काउंट केले जाणार नाही रेसिंग मध्ये, लक्षात घ्या। आणि प्रति विकेट 5 पॉइंट, 5 बक्षिस 5 टीम मध्ये डिवाइड करून दिले जातील, हे लक्षात घ्या। ज्यांच्या टीमला मालिकावीर मिळेल त्यांना इतर बक्षिस मिळणार नाही, ते लक्षात घ्या। प्रत्येक टीमला एक एक बक्षीस आम्ही डिवाइड करून देणार आहोत। या सुरुवातीला सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, त्यामुळे सगळ्यांनी त्यांचं पालन करा। जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जॉईंट होत आहेत लवेश दिघे, तत्पूर्वी मी आमंत्रित करेन वैकुंठवासी मधुकर गोटीराम नावडेकर यांच्या स्मरणार्थ श्री हरेश्वर मधुकर नावडेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आम्हाला दिले। त्यांनी मी हरेश्वर नावडेकर साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर या, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला मॅच सुरू करा। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटका, 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवायचे। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये लवेश दिघे यांच्याकडे। थँक्यू व्हेरी मच। जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून जे स्पर्धक करता लाईव्ह आम्हाला जोडले गेले त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत। मंचावरती बसलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत। मॅच ऑन, लेट्स प्ले। पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय, मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे तिथे, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न देखील सफल झालाय। 2 धावा अकाउंट मध्ये जोडल्या जातील। सलामीची जोडी बॅटिंग करत असताना टीम मोहपोटी प्लस संघ आपण पाहतो विनोद आणि प्रकाश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये। नेरे संघाकडून पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दिनेश सज्ज झालाय। ओव्हर द विकेट लोअर फुल टॉसचा चेंडू ऑन साइडला भिरकावून दिला, वाईड स्लॉंग ऑनला खेळाडू आहे, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न देखील सफल झालाय। चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते। जिथे एक धाव होती तिथे मात्र दुसरी धावेला कन्वर्ट केलं जातंय। आपण पाहतोय वैकुंठवासी स्वर्गीय हबप महादेव गोटीराम नावडेकर स्मृती चषक 2025 पर्व पहिलं दमदार रजनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। मोरबे गावाची मानाची आणि सन्मानाची ही क्रिकेट स्पर्धा। ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा तो, हा चेंडू चांगला आहे, चांगला डिलिव्हर केला। लाईनवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू पिच झाल्यानंतर सरळ विसवला तो, म्हणजे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची इथून समाप्ती। गोलंदाज तयार, स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय। नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न देखील सफल पाहायला मिळतोय। चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांकडून आपण पाहू शकाल। 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, टोटल धावसंख्या 6 या आकड्यावरती। सहा धावा धावफलकावरती पहिलं षटक प्रगती पथावर असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्फत दिनेश सज्ज झालाय। पहिले 3 चेंडू हाताळले आणि 3ही चेंडूवर दुहेरी धावा घेण्यामध्ये यश प्राप्त झालंय। बॅटिंग करत असताना
मोहो टीमला. स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, हलकासा मागे ठेवला होता चेंडू, ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न, मिड विकेट रिझर्व मध्ये खेळाडू आहे, आता मात्र नकार दिलाय. बॅटिंग करत असताना मोहो टीमचे फलंदाज आपण पाहतो प्रकाश आणि विनोद यांच्या माध्यमातून चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. सुपर 12 मध्ये अंतिम लढत आपण पाहतो. नेरे 40+ विपक्ष मोहो 40+. नेरे टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय ते म्हणजे मोहो 40+ संघाला. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना दिनेश मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक घेऊन आलाय. धावसंख्या धाव फलकावरती टोटल 7 बिनबाद अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये मोहो 40+ संघाची. इथून जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये जरूर दाखल होईल. इथे मात्र स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक, पहिला करार झटका, पहिला दे धक्का. बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाला बॅट्समन प्रकाश बॅक टू द डगआउट. श्री नारायण भगत साहेब बाजी सरपंच यांच्याकडून या क्रिकेट शृंखलेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्यालय, त्यांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार इथे व्यक्त करू. तर एक षटकाच्या खेरीज टोटल धाबा धाव फलकावरती लागलेले आहेत, त्या म्हणजे 7 धाबा 1 बाद अशी अवस्था आपण इथे पाहतो. खरं तर टीम बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाची पहिल्या विकेटचं पतन जरूर आलं. तिथून मात्र आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय. सन्माननीय श्री संतोष फडके यांचे इथे आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे होणार आहे. दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करू, विगर संघाचे संघनायक आणि बोर्ले संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी या. सन्माननीय श्री संतोषजी म्हात्रे यांचे इथे संतोषजी फडके यांचे इथे शुभ आगमन झालंय. संतोष फडके साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राम भालेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी सज्ज झाले. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजीसाठी आपण बघतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा फलकावर धाबा 7 धाबा 1 बाद अशी अवस्था टीम मोहो 40+ संघाची. राम भालेकर दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. रनवे मध्ये थोडासा रिदम नव्हता, त्यामुळे पुन्हा एकदा खतर चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज राहतील राम भालेकर. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं. दिनेश यांनी टोटल 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट जरूर त्यांच्या खात्यामध्ये. प्रकाशला खरतर तंबूच्या आसऱ्याला परतवलं. प्रकाश एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा मोहो 40+ संघाचा सातत्यपूर्वक चांगली बॅटिंग चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र नवीन गोलंदाज इथून 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू मध्ये किती धावा इथून काढल्या जातील हे देखील पाहणं महत्वपूर्ण राहील. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो धूल भरपूर आलेले आहे. वाहन चालकांना आम्ही विनंती करतो अगदी हळूहळू यायचं आहे, कारण बरीचशी धूल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाज तयार. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये राम भालेकर. डान्सिंग डाऊन द विकेट, स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहे तिथे. विकेटचा पतन, धक्का क्रमांक दुसरा. बॅट्समन इथून माघारी परततोय सलामीवीर विनोद. नवीन जगदीश इनॅट क्रमांक आपण पाहू शकाल. 4थ्या क्रमांकावर जगदीश भगत आपण पाहतो. जगदीश भोईर यांना आपण इथे पाहतोय.
गोलंदाजी मार्कवर राम भालेकर सज्ज झालेले आहेत गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक देखील इकॉनॉमिकल राहिलं आणि दुसरं षटक राम भालेकर यांचं अद्याप चांगलं पाहायला मिळतंय. डाऊन द ट्रॅक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ वन बाउंड सीमा रेषा पलीकडे येतोय चौकार. 4 रन. साहेबांचं व्यासपीठावर शुभागमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कैलासवासी प्रतीक्षा नरेश भगत यांच्या स्मरणार्थ प्रथमेश नरेश भगत मोरबई यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्यांचं मनपूर्वक आभार. ऑफ स्टिकला शपल मारण्याचा प्रयत्न. वाईड लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहेत. चेंडू अडवतील फेकतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल धाव फलकावरती आपण पाहतो 12 धावा धाव फलकावरती. दुसरं षटक प्रगती पथावर असताना एक चौकार जरूर आला या इनिंग मध्ये. दुसऱ्या षटकामध्ये राम भालेकर यांच्या तरी देखील धावा धाव फलकावरती 12 लागलेले आहेत. चांगली सुरुवात राहिली गोलंदाजी करत असताना. टॉस जिंकून नेरे 40+ संघाचे गोलंदाज तयार पुढचा चेंडू टाकण्यासाठी. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. वेटेड ऑफचा फटका सजवायचा होता बॅटिंग करत असताना. संतोष याला डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू फेकला जातोय. दुसरं षटक प्रगती पथावर. चांगली अद्याप गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये टीम नेरे 40+ संघाची. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये कमीत कमी 40 धावा करण्याचा प्रयत्न इथून करावा लागेल टीम मोह 40+ संघाला. इथे देखील लॉट करण्याचा प्रयत्न होता. क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू पीच झाल्यानंतर अतिशय बाहेर वळवला जातोय. पंचांचा इशारा येतोय. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. एका धाबेच्या मदतीने धावसंख्या पुढे एकेरी दुहेरी धावेला इथं प्राधान्य दिले जाते. टोटल 13 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. मान्यवरांचं शुभागमन. अगदी चिंचोली नगरीमध्ये आपण भव्य दिव्य ट्रॉफी पाहिली. भव्य दिव्य रजनी स्पर्धा पाहिली. ते सन्माननीय सुरेश शेळके साहेबांचं माजी ग्रामपंचायत सदस्य यांचं ते शुभागमन झालं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथे मात्र विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3. बॅटिंग करत असताना मोह 40+ संघाला येस तिथे मोह 40+ संघाची गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय पहिल्या 2 षटकामध्ये नेरे 40+ संघाचा. इथून जो संघ जिंकेल तो थेट बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. यामध्ये तील मात्र शंका नाहीये. सुपर 12 ची अंतिम लढत एक साइडला नेरे 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना मोह 40+. 2 संघांमध्ये झुंज खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज विशाल गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. ते बॅटिंग करत असताना टीम मोह 40+ संघाला. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धावा 13. 3 बाद. पहिला चेंडू स्लॉट मध्ये टाकला तर ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू 1 बाउन्स जाईल सरळ सीमा रेषा पलीकडे. मॅच निडेड बाउंड्री. चौकार. महत्वपूर्ण चौकार लगवला. बॅट्समन संतोषच्या बॅट मधून तडका पाहायला मिळाला. गोलंदाज तयार. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी धनुष्य बाणासारखा सरळ चेंडू सीमा पार. लगातारचा पाठोपाठचा दुसरा चौकार.
त्यांना तल्लीन करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. चांगलं गीत त्यांच्या माध्यमातून ऐकवलं जात आहे. गोलंदाज तयार मैदानाच्या आतमध्ये विशालवर आक्रमण केलं ते लगातार 2 चौकार ठोकल्यानंतर इथे देखील पहा गॅप शॉट सिलेक्शन, नो चान्स ऑफ द फिल्डर, बॉल क्लिअर्स द बाउंड्री लाईन, दॅट्स अ 4. हॅट्रिक संपादित केलंय बॅट्समन संतोषच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग, मॅरेथॉन इनिंग साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये मोहपोटी प्लस संघाचा संतोष आपण पाहतो. ऑफ स्ट्रिकला शपवणे इथे देखील यावेळी वाईडिश लॉंगॉनला मारण्याचा प्रयत्न, फिल्डिंग चांगली राहिली आहे आणि 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 3 चौकार आणि त्यानंतर दुहेरी धाव अशी धाव संख्या इथे उभारली जाते टीम मोहपोटी प्लस संघाची. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या पुढे टोटल 27 धावा 3 बाद अशी अवस्था. स्कोरबोर्डला चांगला आकार देण्याचं काम संतोषच्या माध्यमातून इथे केलं जात आहे. ओव्हर द विकेट इथे देखील क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. यॉर्कर पद्धतीचा चेंडू, लेजर बॉलची हाताळणी इथं गोलंदाज विशालच्या माध्यमातून केली जाते. बऱ्याच वेळानंतर इथे मात्र एकेरी धावेला प्राधान्य. आता मैदानाच्या आतमध्ये जेपी जनार्दन पाटील 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये. खानावा मॅच मध्ये देखील विस्फोटक फलंदाजी जनार्दन पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिली. मच निडेड षटकार टोकत मॅचला विजयाच्या दिशेने जरूर नेलं होतं. आता पाहूया कशा प्रकारे इथून फलंदाजी राहील. पहिल्या चेंडूवर पॅडल स्वीप, स्क्वेअर लेग रिझन मध्ये झेल होता परंतु तिथे मात्र झेल भूमीला दान केला जातोय. कर्रा फिल्डिंग, अशी फिल्डिंग तुम्हाला महागात पडेल उत्तरार्धाच्या खेळामध्ये. जीवनदान दिलं जातं इथून बॅटिंग करत असताना जनार्दन पाटीलला. पण त्यांचा इशारा येईल षटक समाप्तीचा. 3 षटकाच्या क्रीज धाव फलकावर धावा 3 बाद मोहपोटी प्लस संघ जाऊन पोहोचलाय. ते म्हणजे टोटल 30 धाब्यांवरती. डीजे मान्यवरांचं शुभ आगमन काही क्षणा अगोदर आपण इथे बघितलं, त्याचा शुभ सन्मान आपण करूया. माजी ग्रामपंचायत सदस्य आणि यशस्वी रजनी स्पर्धेचे आयोजक सन्माननीय श्री सुनील शेळके साहेबांना मी विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. या साहेब, चिंचवली नगरीमध्ये थोड्या दिवसा अगोदर आपण भव्य दिव्य क्रिकेट शृंखला पार पडली आणि भव्य दिव्य रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्माननीय सुनीलजी शेळके साहेब, मी सन्माननीय आमचे बाईक पुरस्कृते निवृत्ती नावडेकर यांना विनंती करेन आपल्या शुभ असे आपण माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय श्री सुनील शेळके साहेबांचा शुभ सन्मान इथे व्यक्त करावा. खरंच एक दिलदार हस्ती, नेहमी चेहऱ्यावर तेज हास्य आणि सातत्यानं त्यांचं नेहमीच एक मोठे योगदान प्रत्येक क्रिकेट शृंखलेमध्ये जेव्हा जेव्हा या भागामध्ये स्पर्धा पार पडतात सुनीलजी शेळके साहेबांचा शुभ सन्मान इथे पार पडतोय. त्याच्यानंतर मी सन्माननीय संदीप शेळके यांना विनंती करेन आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण यावं. एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय श्री संदीप शेळके यांचा शुभ सन्मान. त्याच्यानंतर मी सन्माननीय विनायक भगत यांना देखील विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आलाय. सन्माननीय विनायक भगत यांचा हा शुभ सन्मान, त्यांचाही मनपूर्वक आभार अभिव्यक्त करतो. ओटू कॉम्बॉक्स. तर आज स्पर्धेची अंतिम रजनी, त्यामुळे पाहुण्यांचा करतर मान सन्मान करणं तेवढंच महत्वाचं. भारताची परंपरा आणि महाराष्ट्रीय संस्कृती इथे जपत असताना इथे मात्र फलंदाज आपण पाहू शकाल संतोषच्या माध्यमातून मिड विकेट रिजन मध्ये बाउंड्री लाईन क्लिअर करत इट्स अ रॉकेट हिट, शानदार षटकार.
धाव फलक फ्लाय होतोय. टोटल 37 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग संतोषच्या माध्यमातून अद्याप आपल्याला पाहायला मिळते. ऑफ स्टिकला शपलून मारण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगला राहिला. शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये खेळाडू होते तिथे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न इथं केला जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली राहिली आहे आणि तिथे मात्र पहा खर तर बॉल लागला होता खेळाडूला, त्यामुळे ती धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे फक्त एक धाव, फक्त बाईची धाव आहे. नाही बाई, बॅट कट. यस, धन्यवाद. बॅट कट आहे. यस, टोटल एक धाव जरूर खात्यामध्ये जोडली जाईल. टोटल एका धावेच्या मदतीने धाव संख्या 38 आपण पाहतो. 3 बाद. मोहोपोटी प्लस संघ खरं तर अडचणीमध्ये होता आणि संकटमोचक पारी संतोषच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. टोटल धाव संख्या आता आपण पाहतोय 38 रन्स ऑन अ बोर्ड. जनार्दन पाटील ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. मोठे फटके मारण्यासाठी सक्षम असलेले खेळाडू. इथून मात्र चेंडू काही शिल्लक असतील, शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. नेरे 40+ संघाकडून टॉस जिंकला होता नेरेने आणि गोलंदाजीचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ते म्हणजे बॅटिंग करत असताना मोहो 40+ संघाला. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस. ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिजन मध्ये खेळाडू आहे. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न सफल राहिलाय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. मधल्या फळीतील हे बॅट्समन चांगले बॅटिंग करत असताना 2 धावेच्या मदतीने धाव संख्या 40 धावा धाव फलकावरती. संकेत सोसायटीचे आपण पाहतो रायझिंग स्टारचे कॅप्टन सूरज वीर तसेच इन्फोसिसचे खरं सिनियर मॅनेजर वैभव नाथजोगे यांच्या माध्यमातून स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. फुल टॉस पद्धतीचा चेंडू डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट अगेन. Ball clears the boundary line. That's a 4. लागलेले आहेत. जनार्दन पाटीलच्या बॅट मधून तडका आपल्याला पाहायला मिळाला. धाव संख्या 44, 3 बाद. इथून देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता फलंदाज जनार्दन पाटीलचा. पंचांचा बोट आकाशाकडे. यष्टीचित बाद केलंय जनार्दन पाटीलला. आणखीन एक धक्का मोहो 40+ संघाला. बघा मान्यवरांचं शुभ आगमन होतंय. गाडी येऊ द्या मैदानात साहेब. सन्माननीय श्री आदरणीय व्यक्तिमत्व, घोड गावची शान, सन्माननीय श्री नितेश बालकृष्ण पाटील साहेब, पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 साहेबांचं शुभ आगमन होतंय. गाडी घेऊन या साहेब. त्यासोबत सन्माननीय समाजसेवक विश्वनाथ दादा पाटील घोडगावचे समाजसेवक यांचं शुभ आगमन झालंय. त्याच्यानंतर सन्माननीय श्री बालराम पाटील साहेब घोडगावचे समाजसेवक त्यांचेही शुभ आगमन इथे होते आणि सन्माननीय रवींद्र पाटील साहेब तलोज मजकूर समाजसेवक यांचेही मैदानामध्ये या मंचाकडे शुभ आगमन होते. मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. 1 मिनिट थांबा पंचम. डीजे प्लीज. स्वभाव लय साधा पुरा करी तो आपला वादा. गोटगावचा नितेश दादा पुरा करी तो आपला वादा. युवा नेता नितेश दादा पुरा करी तो आपला वादा. गोटगावचा नितेश दादा पुरा करी तो आपला वादा. गोटगावचा नितेश दादा. तर शुभ आगमन होत असताना एक दिलदार हस्ती, दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस, राजकीय क्षेत्रामधील अग्रगणित नाव, व्यावसायिक क्षेत्रामधील ज्यांची भरपूर मोठी धुरा आपण बघतो असे सन्माननीय घोडगावची शान सन्माननीय
नितेश दादा बालकृष्ण पाटील साहेबांचं शुभागमन होत असताना पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 चे दमदार व्यक्तिमत्व त्यांच्या समोर सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेब गोडचे समाजसेवक सामना सुरू करा। त्यासोबत सन्माननीय बाळाराम पाटील साहेब गोडचे समाजसेवक रवींद्र पाटील साहेब तलोजा मजकूरचे समाजसेवक यांचं शुभागमन इथे झालंय। आम्ही आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबेच्या वतीनं साहेब आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला आणि या स्पर्धेची शोभा तुम्ही वाढवली आणि या स्पर्धेमध्ये हजारो चाल लागले आपल्या आगमनानं आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। स्वागतम सुस्वागतम सहर्ष हार्दिक स्वागतम। शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फुल टॉस होता ऑन साइडला भिडकावून दिला लॉंग लेग रिझर्व मध्ये खेळाडू आहेत तिथे एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये कलेक्टिंग खराब राहिले त्याचा फायदा बॅटिंग करत असताना महो 40+ संघाने उचललाय आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची होईल समाप्ती। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना महो 40+ संघ जाऊन पोहोचलाय 46 धाब्यांवरती आणि 47 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय ते नेरे 40+ संघासमोर। पनवेल तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा सुपर 6 ची पहिली लढाई जय हनुमान बोरले विपक्ष प्रणय 11 साई स्टार विगर संघाचे संघ नायक आपण टॉस साठी जॉईंट व्हा। लवेश दिघे यांचा शुभ सन्मान आम्ही ते करतो। धन्यवाद लवेश दिघे। व्यासपीठावर मान्यवर तुम्हाला बघायला मिळतं थोड्या क्षणा अगोदर मान्यवरांचं आगमन तुम्हाला अगदी होताना बघायला मिळालं। हे आमचे मान्यवर शहर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता त्यांचा मी मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो। तर टॉस आपण इथे करणार आहोत। मी सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो। आमच्या या स्पर्धेला 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य देणारे आकाश डेव्हलपर्स खारघर सन्माननीय संजयजी पटेल साहेब यांचं व्यासपीठावर शुभागमन झाले। त्याच्या समेत आपण ज्या चमचमत्या ट्रॉफी आपण 1 ते 6 क्रमांकाच्या बघतो ते सन्माननीय श्री मुकेश हरिचंद्र सुर्वे साहेब शिरवली, सन्माननीय वैभव मोहन कडू साहेब चिंद्र आणि चंद्रकांत कृष्ण म्हात्रे साहेब मुरबी यांचं इथे शुभागमन झाले। त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करू। टॉस करण्यासाठी मी आमंत्रित करेन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 चे दमदार व्यक्तिमत्व पनवेल महानगरपालिका सन्माननीय श्री नितेश दादा बालकृष्ण पाटील साहेब समाजसेवक आणि व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित मी दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक इथे करावी। एका रजनी स्पर्धेचे दमदार आयोजक घोट नगरीमध्ये आपण दमदार रजनी स्पर्धा बघतो। हेड अँड टेल टेल इज कॉल इट इज अ टेल। टॉस जिंकला प्रफुल्ल निर्णय काय घ्याल? पेंडिंग आहे आमचा निर्णय। डिसिजन पेंडिंग जरूर ठेवला परंतु दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देऊ। त्यांचं खूप सारे शुभेच्छा। 3 ओव्हर
याच्यानंतर कारण रजनी स्पर्धा आहे 12वीचे पेपर सुरू आहेत दिलेल्या वेळेमध्ये आम्हाला स्पर्धा संपवायची आतापर्यंत सगळे सामने 4 ओव्हरचे आम्ही खेळवले लक्षात घ्या प्रफुल्ल दीपक दादा दोन्ही टीमचे कॅप्टन ही मॅच तुमच्या मालिकावीराच्या रन आणि विकेट पकडण्यामध्ये शेवटची मॅच आहे हे लक्षात घ्या तर तर मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे आम्ही वळणार आहोत शुभ सन्मान केला जातो मी आमंत्रित करेन दमदार व्यक्तिमत्व रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक सन्माननीय श्री आदरणीय नितेश बालकृष्ण पाटील साहेब गोडगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव पनवेल महानगरपालिका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 1 मी त्यांना विनंती करेन की आपण आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी ते यावं आमचे पोस्ट मास्टर सन्माननीय हरिभक्त परायण रघुनाथ नावडेकर साहेबांना मी विनंती करेन तर आपलं शुभ असते खरं तर आज संकष्टी आहे आणि वारकरी संप्रदायाच्या व्यक्तिमत्वाच्या शुभ असते सन्माननीय श्री नितेश दादा पाटील गोडगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो मी त्यानंतर व्यावसायिक क्षेत्रामधील आणखी एक अग्रगणित नाव अका डेव्हलपर्स खारघर सन्माननीय श्री संजयजी पटेल साहेब खारघर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक क्षेत्रामधील अग्रगणित नाव ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी रोख रक्कम 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं मी साहेबांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं सन्माननीय श्री नारायण भगत यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करावा आज साहेब जरी आले नसले तरी आम्ही शुभ सन्मान अगदी करतो सन्माननीय श्री आमचे ट्रॉफी पुरस्कर्ते चंद्रकांत कृष्ण म्हात्रे साहेब मुरबी यांना मी विनंती करेन की आपण हा आपला सन्मान स्वीकारावा त्याच्यानंतर सन्माननीय मुकेश हरिचंद्र सुर्वे साहेब शिरवली यांना देखील मी विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं आज सन्माननीय हरिचंद्र सुर्वे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं आणि मी सन्माननीय रामदास म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करावा आज खरं तर अंतिम रात्र या स्पर्धेची मेगा फिनाले मान्यवरांची उपस्थिती तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं आज आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ मोरबे आणि संपूर्ण आमचे 40+ मेंबर यांनी पहिल्यांदा रजनी स्पर्धा मोरबे नगरीमध्ये भरवले भरपूर काही त्यांना यातून शिकण्यासारखे पुढच्या वर्षी स्पर्धा अजून चांगली तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यानंतर आमचे चिंद्रनचे सन्मान वैभव मोहन कडू यांना मी विनंती करेन की आपण यावं सन्माननीय बालाराम मुसाटकर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा हे 3 व्यक्तिमत्व आमच्या ट्रॉफीचे पुरस्कर्ते त्यांचा शुभ सन्मान इथे केला जातो त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू त्याच्यानंतर समाजामध्ये वावरत असताना सामाजिक बांधिलकी हे आपले परम आद्य कर्तव्य असलं पाहिजे समाजसेवक सन्माननीय श्री विश्वनाथ पाटील साहेब खोट यांना मी विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं संतोष फडके यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान इथे पार पाडावं समाजसेवक सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेब खोट यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे पार पाडतोय मॅच शुभ दर्शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचाही शुभ सन्मान त्यांचा गौरव आपण इथे करतो त्यासोबत मी समाजसेवक सन्माननीय बालाराम पाटील साहेब खोट यांना देखील विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं
मी आमचे बाईक पुरस्कर्ते सन्माननीय निवृत्ती नावडेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय बालाराम पाटील घोट गावचे समाजसेवक यांचा शुभ सन्मान आपण इथे घ्यावा। त्याच्यानंतर मी आमंत्रित करतो तलोजे मजकूर गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व समाजसेवक सन्माननीय रवींद्र पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार इथे करावा। मी प्रकाश भगत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आदरणीय रवींद्र पाटील साहेब तलोजे मजकूर समाजसेवक यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान इथे पार पाडला जातोय। मी मान्यवरांचं पुन्हा एकदा आई गावदेवी ग्रामस्थ मंडळ याच्या वतीनं मी त्यांच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। माजी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुनीलदादा शेळके यांना देखील व्यासपीठावर बघायला मिळते। तर पहा इथे आपण धाबा सांगूया, पल्ला गाठायचं 47 आणि P1च्या पहिल्या षटका दरम्यान धाबा बनतायत 13। सन्माननीय संतोष फडके झालं त्यांचा सन्मान। सन्माननीय राम शिवराम भगत यांचं देखील व्यासपीठावर शुभागमन तुम्हाला बघायला मिळतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो। सन्माननीय विजय उल्वेकर यांना देखील मी विनंती करेन। सन्माननीय संतोष फडके यांचा शुभ सन्मान आपण इथे करतो। व्हायचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतो। आमच्या मोरबेचे जेवढे ग्रामस्थ मैदानाच्या बाहेर असतील सगळ्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या, आपल्या हक्काची स्पर्धा आहे। बघा आमचं पहिलं आयोजन आहे, कधी कधी होतं घाई गडबडीमध्ये एखादा सन्मान आमच्याकडे चुकून राहतो, परंतु आम्ही त्यावेळी बद्दल आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करू। आमच्याने जेवढं शक्य होईल, जेवढ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान त्यांचा आदर करणं शक्य होईल त्या सगळ्या मान्यवरांचा आम्ही सन्मान इथे जरूर केला। आणि बोलणार तर आपण खेळाकडे ऐकूया रोशनजी पाटील शिरवली यांचा आवाज। धन्यवाद। थँक्यू सो मच वैभव ऑफिसर हरिग्राम। क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत अतिथी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत केलं जाईल। वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त परायण महादेव गोडराम नावडेकर स्मृती चषक 2025 माध्यमातून सर्वांचं मनपूर्वक स्वागत। अथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं हे भव्य दिव्य तारांगण, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धाबा बनताना पाहिल्या 46 पल्ला गाठायचा आहे 47 धावसंख्येचा। उत्तरार्धाच्या कालखंडाला होती सुरुवात, P1चं पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहायला मिळाल्या अगदी 13 पल्ला गाठायचा 47। द्वितीय षटक प्रगतीपथावरती आहे, अगदी उंच कुडा हा फटका लागण्याचा प्रयत्न राहिला परंतु 2 धावा चपळाईने प्राप्त होत आहेत। मोह संघ अगदी फिल्डिंगच्या माध्यमातून काहीसं ढसाल कार्य राहिलं परंतु फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून सजगता दाखवणं हे तितकंच गरजेचं आहे। धावा राहिल्यात, धावा पुस्तकावरती अगदी 19 धावा। पहिल्यांदा पाहिला पण विनोद पाटील ज्यांनी अगदी अविरतपणे धावा बनवण्याचा मनसुबा राखला। त्यानंतर आपण खेळाडू पाहतो प्रसन्न आणि त्यांच्या साथीनं अगदी दिनेश या खेळाडूंच्या माध्यमातून चांगले फटके अविरतपणे आपण येताना पाहतो। फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचा इथे अगदी सन्मान होतो। उत्तमरित्या आज पाहुण्यांची मांदी आली या सुवर्ण मंचकावरती पाहायला मिळते। अगदी विकेटचं राहिलं पतन, झटका क्रमांक 2 टीम नेरेला। प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला, प्रेक्षकांची झाली या गर्दी मॅच बघायला। स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव कोटीराम नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती चषक मोरबे गावाला, स्वर्गीय महादेव नावडेकर स्मृती वैकुंठवासी स्वर्गीय हरिभक्त पारायण महादेव काका गोडराम नावडेकर स्मृती चषकाची ही आपण मैफिल पाहतो। म्हटलं जातं मरावे परी कीर्ती रूपे उरावे। खरं तर महादेव काकांचं कार्य अपरंपार गाजावं याकरिता संपूर्ण आमच्या आयोजकांच्या माध्यमातून हे A1 क्वालिटीचं आयोजन इथे साकार केलं जातं। धावसंख्येकडे प्रस्थान केलं जाईल। 19 धाबा ज्यांना अण्णा या नावानं प्रामुख्यानं या परिभागामध्ये ओळख होती आणि निश्चितच
अण्णांच्या नावानं हे आपल्याला दमदार आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतं. अगदी या स्पर्धेचा आज सांगता सोहळा आहे. याची डोला गजल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. 19 धावा सद्यस्थितीला आपण धावपटलामध्ये पाहतो. पल्ला पाहिला तर अजूनपर्यंत मोठा पल्ला इथे गाठायचा. चेंडू पडल्यानंतर अगदी उसळी प्राप्त केली जाते. यष्टांच्या मागे विनोद पाठे यांना पाहतो. चांगल्या दर्जाचं यष्टी रक्षण इथे सादर केलं जातं. कैलाजी उल्वेकर मोरवे आणि रामचंद्रजी पालकर यांना विनंती आहे या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज तयार. ओहो रोखले अगदी या षटका दरम्यान धावसंख्येला पूर्णपणे थांबवलं जातं. P1च्या पहिल्या षटका दरम्यान अगदी 13 धावा आपण म्हणताना पाहिल्या आणि इथे अविरतपणे बॉलिंग ट्रॅक वरती प्रकाशमय कार्य प्रकाश या गोलंदाजानं कमालीचं कार्य साध्य केलंय. जिथे पहिलाच बॉल चौकाराला लागल्यानंतर या गोलंदाजानं इथे कमबॅक साधले. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाशमय कामगिरी त्याच्या माध्यमातून इथे साध्य केली जाते. स्टेप आउट होत हा फटका खेळला फर्स्ट स्लिप मध्ये. फिल्डिंग धाकड आहे आणि हे पाहता अगदी उत्तमरित्या हे क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावसंख्येला रोख लागली. आज संघ खेळतो प्रणव 11 स्टार व्हीगर आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय पंढरनाथ शेठ कडव मोहगाव यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 2 खेळाडूंचा खात्मा आणि धावा जर पाहिल्या तर धाव पुस्तकावरती इथे पाहावयास मिळतात. 19 समीकरण पाहायला मिळेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता. गाव देवी ग्रामस्थ मंडळ मोरबे या गावाचा आयोजन केलाय भारी नाईट क्रिकेट सामन्याचा. विठ्ठल माऊली श्री दत्त माऊली आशीर्वाद अण्णाचा. डॉक्टर कमलाकर नावडेकर समाजसेवक. नक्कीच अगदी अण्णांच्या नावानं या स्पर्धेचं आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं. एखादी डे आणि एखादी नाईट स्पर्धा ठेवणं ही सर्वात मोठी भूमिका असते. खर तर हे शिवधनुष्य असतं आणि आमच्या आयोजकांनी लिहिलेल्या हे शिवधनुष्य पार पडले. एखाद्या बापाला मुलीचं लग्न करण्यामध्ये जेवढी कठीणाई निर्माण होते त्या दर्जाची एखादी नाईट स्पर्धा ठेवणं हे सध्याच्या घडीला ऐर्या-गैर्याचं काम मुलीच राहिलं नाहीये आणि हे पाहता अगदी उत्तम दर्जाच्या उपाययोजना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. तर आमचे ट्रॉफ्यांचे पुरस्कर्ते सन्माननीय मुकेश हरिचंद्र सुर्वे साहेब शिरवली, त्यासोबत वैभव मोहन कडू साहेब चिंद्रन आणि त्याच समवेत सन्माननीय चंद्रकांत कृष्ण म्हात्रे साहेब मुरबी हे या स्पर्धेच्या माध्यमातून रजा घेत असताना त्यांचा आम्ही मनपूर्वक आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार इथे व्यक्त करू. नक्कीच सर्व पुरस्कारद्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. स्पर्धा म्हटली तर तन मन धन हे त्रिवेणी संगम ओतावं लागतं. तेव्हा एखादी स्पर्धा रॉयल थाटामध्ये पाहतो आणि त्या दर्जाचं आयोजन अगदी आई गावदेवी मैदानावरती इथे आपण पाहतो. या मैदानाचे मालक जे आमच्या वाकडी गावचे आहेत त्यांचं आम्ही आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. धावा पाहतो. धावा पुस्तकावरती 25 पल्ला गाठायचा आहे. 11 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावसंख्येची आवश्यकता. ओहो प्रहार केलाय. अलॉन द कार्पेट ऑफ ड्राईव्हचा देखना फटका. अगदी लॉंग ऑफला हा फटका दागला जातो आणि तत्वर घेतलेल्या अगदी या 2 धावा. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून सजगता दाखवणं हे गरजेचं असेल. मोह संघासाठी फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चुकाल या विजयाला मुकाल या म्हणीला साथ देत असताना अगदी मोह संघ हा पाहतो आपण VIP डाईज. अगदी चर्चा साधली जाते. हरिभक्त पारायण कमलाकरजी माधव नावडेकर आणि त्यांच्या सहसाथीने सन्माननीय A1 व्यक्तिमत्व युवा नेते भारतीय जनता पार्टी नितेश पाटील या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद लुटतायत. आपलंही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. उत्तमरित्या हे षटक इथे हाताळलं जातं. जर्सी क्रमांक 17 महेश. आता मात्र आग ओकतोय. आग ओकणारी गोलंदाजी 40+ क्रिकेट कुठल्या दर्जाचं असतं त्याची उंची काय आहे या लढतीमध्ये आपण पाहू शकता. 40+ धमाका. 1 धाव आरोग्यासाठी. अनेक या खेळाडूंनी नवयुवकांना घडवलंय असे दमदार 2 दादा संघ मैत्रीपूर्वक लढतीमध्ये आमने सामने खेळतायत. ट्रॉफींना चुंबन येतोय हा धमाकेदार चौकार. सन्माननीय आमचे हरिभक्त परायण डॉक्टर कमलाकर महादेव नावडेकर साहेबांना आपल्याला बघायला मिळतं. चिन्मय डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स ज्यांनी या स्पर्धेसाठी 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. परंतु रोज न विसरता ते अगदी पारितोषिक लावतात
आमच्या समालोचन डिपार्टमेंट साठी त्याने 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. पंचांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, लाईव्ह टेलिकास्ट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आणि डीजे वाल्यांसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक त्यांनी आम्हाला दिले. त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो. पुरस्कर्त्यांचं मनस्वी आभार. सामना पाहायला मिळतो दमदार. 31 वरती 2 समीकरणाचा विचार केला. पल्ला अजूनपर्यंत चांगल्या रीतीने गाठावं लागेल. मोह विरोधात नेरे एक दमदार सामना आहे आणि सद्यस्थितीला पाहिलं तर समीकरण 8 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. 40+ धमाका आणि धमाकेदार हा आपण सामना पाहतो. जर्सी क्रमांक 17 अगदी विनोद जोपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे नेरे संघाला कुठल्या प्रकारे धोका नसावा आणि त्या दर्जाचा खेळ विनोद पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आज फिल्डिंग मध्ये मोठी आपण तफावत पाहतो. फलंदाजीच्या माध्यमातून विनोद आहेत, यष्टांच्या मागे विनोद पाटील पाहायला मिळत आहेत आणि हे पाहता आज दर्जेदार क्रिकेट इथे साध्य केलं जातं. धावसंख्या पुढे अग्रेसर होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 वरती आणि अंतिम टप्प्यामध्ये मोठा संघर्ष दोन्ही संघांना करावा लागतो. मोह 40+ संघाच्या अगेन्स्ट नेरे एक धडधाकड हा आपण सामना पाहतो. जसे संघ वैभव सर सुपर 6 कडे पडाव करतायत, प्रेक्षकांची तुफान गर्दी या एक गावदेवी मैदानाच्या सभोवताली पाहतो. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती महेश तयार. प्रहार केलाय, हा झेल इम्पॉर्टंट आणि मोक्याच्या क्षणी हा झेल सोडलाय. हे झेल काही सांगलट अगदी जनार्दन नंबर 1 दर्जाचा हा झेल हा खूप इम्पॉर्टंट. त्याचाही झेल पहिल्या पूर्वार्धामध्ये सुटला होता तेव्हा धावसंख्या सुसाट वेगानं मार्गस्थ होत्या. आता जनार्दनच्या माध्यमातून सुटलेला झेल त्याच्यावरती आलेली एक धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. संघाची धावसंख्या 34. समीकरण 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची आवश्यकता. वसंतजी जे भल्याचेवाडी ते या लढतीला एन्जॉय करतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. दमदार लढतीचा आगाज पाहतो. 40+ चा सामना कसा असतो याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आणि एक धाव आरोग्यासाठी अगदी लिजन काढो या लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. लिजन काढो नेरे गावचे आहेत, लिजन काढो मोह गावचे आहेत. या 2 गावातील अगदी लिजन काढूंनी नवयुवकांना घडवले असे हरवणारी काढो आज क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. 6 चेंडू 13 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहतो. सामना अजूनपर्यंत बॅलन्स स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. खरं तर विनोद पाटीलच्या साथीने खेळाडू विशालचा विचार केला 3 चेंडू डॉट खेळलाय परंतु रॉयल थाट राहिलाय. विनोद पाटील नामक खेळाडूचा अगदी 3 चौकारांचा साज राहिलाय. एक षटकार ज्याच्या जोरावरती या फलंदाजानं कला कौशल्य या लढतीमध्ये साध्य केलंय परंतु अजूनपर्यंत सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतं. जणू काय रेग्युलर क्रिकेट चालू आहे की काय याचा परिचय पाहतो. परंतु हे क्रिकेट आहे 40+ आणि 40+ धमाका या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. 6 चेंडू 13 आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. नामदेव या गोलंदाजाचा वापर केलाय. टीम मोहन समोर पाहायला मिळतो. सिक्सर किंगची भूमिका अदा करणारा अगदी विनोद पाटील. ओहो प्रहार केला लॉंग ऑन कडे, हाफ फटका दागलाय. स्ट्राईक खूप महत्वाची आहे. टर्निंग पॉइंट पुन्हा एकदा खर्रा फेकी. आज विनोद ज्याने या स्पर्धेतील अगदी गोलंदाज पाहतो नामदेव ज्याने या स्पर्धेतील पहिली विकेट ट्रिक संपादन केली असा गुणवान खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती. परंतु ही स्ट्राईक किती महागी ठरेल मोह संघासाठी हे सुद्धा पाहावं लागेल. खानाव नाईट स्पर्धेमध्ये मेडन षटक हाताळलं होतं, 4 फलंदाजांना बाद केलं होतं. हा इतिहास आहे नामदेवचा आणि इथे पाहतो 30 जमखम दाखवतो. राहिलं विकेटचं बदन. आपण प्लस हा आपण काढू पाहतो. उत्तमरित्या सध्याच्या घडीला लेजंड काढू नामदेव यांची आपण गोलंदाजी पाहू शकता. मोक्याच्या क्षणी विनोद पाटील सारखा धडधाकट खेळाडू बॅक टू द पवेलियन पाहतो. अंतिम टप्प्यामध्ये इथून विजयश्री कोणता संघ खेचून आणेल हे सुद्धा पाहावं लागेल. सुपर 12 चा खरं तर
सामना खेळत असताना आपण संघ पाहतो नेरे आणि नवीन खेळाडू होतोय राम भालेकर. अगदी 2 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता असताना ज्यानं षटकार दागला असा हा खेळाडू. याही लढतीमध्ये तो बाणा त्याला पेशकश करायचा. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 4 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण पाहतो. अगदी चर्चेला उदाहरण आलंय. इथून सामना नेरे 40+ जिंकेल की मोह 40+. अजूनपर्यंत सामना बॅलन्स स्थितीमध्ये पाहायला मिळतो. 4 चेंडू आणि 11 धावसंख्येची आवश्यकता. नामदेव यांनी चांगल्या रीतीने गोलंदाजी साकार केली आहे, परंतु समोर पाहायला मिळतो राम भालेकर ज्यानं चांगलं काम केलं होतं अलीकडच्या लढतीमध्ये. परंतु या लढतीमध्ये निश्चितच चांगला खेळ राखला तर निश्चितच ट्रॉफ्यांच्या दिशेने या संघाची आपण घोडदौड पाहू शकता. परंतु कोणी हार मानायला तयार नाहीये. नामदेव तयार. ओहो, बॅटची गडा पाहायला मिळते. 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न पुन्हा खरा फिल्डिंग. 2 धावा प्राप्त होत आहेत. अगदी यष्टीरक्षक चांगली भूमिका सादर करतो. विनोद पाटे यष्टांच्या मागे अविरतपणे चांगले यष्टीरक्षण साध्य करतायत, परंतु त्यांना फिल्डर साथ देत नाहीयेत. पाक गोलंदाज जरी पूर्णपणे आम्हाला सारखा राबला आणि क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नसतील तर त्यात काही तथ्य नसेल. आणि हे पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळेल. सद्यस्थितीला 3 गडी बाद 38 धावा आणि समीकरण 3 चेंडू 9 धावा. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे. राम भालेकर या फलंदाजामध्ये क्षमता आहे, तो मोठा फटका दागू शकतो. गोलंदाज ताकदवर आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे तो रोखू शकतो. बिग बॅटल 40+ धमाका. काय सामना घडलाय, काय सामना घडलाय. इथून कोणता संघ जिंकणार. सेपआउट होत हा फटका खेळाय. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार. व्हॉट अ कॅच. जनार्दन आता कमाल केली. नुकताच झेल सोडला होता, आता त्यानं पकडलाय. आता समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावसंख्येची आवश्यकता. मोक्याच्या क्षणी जनार्दन पकडलेला राम भालेकरचा झेल हाच तो राम जन षटकार दागत सुपर 12 मध्ये रॉयल एंट्री दाखवली होती नेरे 40+ ला. परंतु हा खेळाडू आता मात्र पाठमोरी परतलाय. अंतिम टप्प्यामध्ये दोन्ही संघ त्याच दर्जाचे संघर्ष साध्य करतायत. 2 चेंडू 9 धावा बनताना सुद्धा आपण अनेक वेळा पाहिलेत, परंतु इथे नेरे संघाला आता संघर्ष करावा लागेल. संघर्ष योद्धा एका खेळाडूला बनणं तितकंच गरजेचं आहे, कारण 2 चेंडू मध्ये 9 धावा इथे कंपल्सरी बनवणं गरजेचे असणार आहेत. नामदेवने केलेली उत्तमरित्या गोलंदाजी, ज्याच्या जोरावरती या लढतीमध्ये त्यानं दमखम दाखवली आणि सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण या गोलंदाजानं इथे साध्य केलं. 2 चेंडू 9 धावा आणि नवीन आलेला खेळाडू इनायत नंबर 6 महेश नामक खेळाडूचा इथे वापर केलाय. खरे तर रोशन राम भालेकर यांना विसरून जमणार नाही. 1 बॉल 5 ची गरज असताना षटकार त्यांनी ठोकला होता, परंतु आणि त्या बलबुत्यावर संघ इथे पोहोचला. परंतु आता 2 बॉल 9 राम भालेकर बाद झालेत. आता नवीन कोण करेल काही देखील बघायला मिळेल. महेश पाहायला मिळतो. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. चांगल्या टप्प्याची गोलंदाजी. उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी केली जाते. फिल्डिंग राहिली खराब, परंतु तेज तर्रार गोलंदाजीच्या जोरावरती अगदी नामदेवने कमाल केली. अंतिम बॉल आणि अशा रीतीनं सुपर 6 मध्ये इथे दाखल होतोय मोह 40+ परास्त होतोय नेरे. अभिनंदन मोह 40+ संघ. सन्माननीय माजी सरपंच अनंता भगत, चंद्रकांत पाटील साहेब, तुकाराम पालकर साहेब आणि एक उत्तम पखवाज वादक सन्माननीय कैलाजी पाटील साहेब वारदोले यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यावं. आज बघू शकता व्यासपीठावर थोड्या